जळगाव तालुक्यासाठी मंजूर झालेल्या नवीन अप्पर तहसील कार्यालयाच्या जागेवरून सध्या प्रशासकीय पातळीवर मोठा वाद सुरू आहे। हे कार्यालय जळगाव शहरात स्थापन करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात नशिराबादचे उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे हे कार्यालय नशिराबाद येथेच सुरू करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे। तहसीलांसाठी अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी मंजूर आहे, ज्यामध्ये चाळीसगावला एक, जामनेरला एक आणि जळगाव तालुक्यासाठी एक अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी मंजूर आहे। सदरच्या तहसील कार्यालयाबद्दल हरकती मागवण्यात आलेल्या होत्या। आमच्या जळगाव तालुक्यातील या अप्पर तहसील कार्यालयामध्ये 6 मंडळांसाठी एक अप्पर तहसील कार्यालय व 2 मंडळांसाठी एक तहसील कार्यालय अशा पद्धतीची रचना आता शासनाची या ठिकाणी होणार आहे, ज्यामध्ये जळगाव शहर आणि पिंपराळ्यासाठी एक तहसील कार्यालय, तसेच नशिराबाद, मसावत, सिरसोली, भोकर, कानडदा व आसोदा या 6 मंडळांसाठी एक अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून करण्यात आली, ज्यामध्ये आता या 6 मंडळांचा कारभार अप्पर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। आमची प्रामुख्याने मागणी अशी होती की या 6 मंडळांपैकी एका मंडळाला हे अप्पर तहसील कार्यालय मिळावे। त्यामध्ये नशिराबाद गावाला या ठिकाणी सगळ्यांना कनेक्टिव्हिटी सोयीची आहे। या ठिकाणी भोकर मंडळ, या ठिकाणी कानडदा मंडळ, आसोदा मंडळ यांना हायवेच्या माध्यमातून नशिराबादला येणं सोयीचं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी सिरसोली मंडळातले जी गावं आहे, चिंचोली, कंडारी, धानवड, कुसुंबा या सर्व गावांना आता कुसुंब्याची कनेक्टिव्हिटी विमानतळाच्या बाजूचा रोड होतोय, त्यामुळे त्यांना तिथं कनेक्टिव्हिटी आहे। त्याचप्रमाणे पाथरी, मसावत या गावांनाही इच्छादेवीपासून नशिराबादला येणं सोयीचं आहे। म्हणून ग्रामीण भागासाठी प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीनं ही योजना असल्यामुळे हे तहसील कार्यालय नशिराबाद या गावी मिळावं ही आमची मागणी होती। मी रीतसर हरकत या ठिकाणी नोंदवलेली होती। माझ्या हरकतीवर कालच्या दिवशी उपविभागीय अधिकारी जळगाव म्हणजे आपले प्रांत साहेबांनी त्या ठिकाणी हरकत निकाली काढताना म्हटलं की हे कार्यालय जळगाव येथेच होणार आहे। जळगाव येथे झाल्याने या तहसीलदाराला जळगावमध्ये विविध विभागाचे कार्यालय असल्यामुळे त्यांना समन्वय साधणं त्या ठिकाणी सोयीचं होईल। आता हे उत्तर एकदम अतिशय असंयुक्तिक या ठिकाणी असं वाटतं की एखाद्या वेळेस तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर त्या तालुक्याला तहसील कार्यालय मिळतं। मग आता अप्पर तहसील कार्यालय या 6 मंडळांसाठी झाल्यामुळे हे अप्पर तहसील कार्यालय आमच्या 6 मंडळांपैकी एका मंडळात होणं अभिप्रेत आहे। जळगाव शहरामध्येच जर काय अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी ठेवायचं असेल तर मग नवीन अप्पर तहसील कार्यालय करण्याची संकल्पनाच चुकीची आहे। मुळात त्याचा जे उद्देश आहे शासनाचा तोच या ठिकाणी फलित होत नाहीये। कारण जळगावमध्ये तहसील कार्यालय आणि इथंच जर का या शहरात तुम्हाला शासन अजून तुम्हाला गतिमान करायचं असेल तर याच तहसील कार्यालयामध्ये तुम्ही 5-7 अधिकारी वाढवून आपला कारभार या ठिकाणी चालवू शकता। अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी शहरातच होणं म्हणजे हे आमच्या ग्रामीण भागातल्या या इतर गावांवर होणारा हा अन्याय आहे। या 6 मंडळांसाठी हे जे अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी मंजूर झालं, यापैकी नशिराबाद गाव सोयीचं आहे, म्हणून हे नशिराबाद गावालाच द्यावं ही प्रामुख्याने आमची मागणी आहे। यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता सह्यांची स्वाक्षरी मोहीम आणि येणाऱ्या काळात विविध आंदोलनं या ठिकाणी करणार आहे। शासनाने हा जो या ठिकाणी जळगाव शहरात हे कार्यालय करावं हा जो निर्णय घेतला हा ब्रिटिशांपेक्षाही जालीम या ठिकाणी आहे। कारण ब्रिटिशकालीन नशिराबाद गाव हे परगणा म्हणून होतं। जळगाव सुद्धा नशिराबाद परगण्याचं एक गाव होतं आणि हा ऐतिहासिक वारसा या नशिराबाद गावाला लाभलेला आहे। त्या ठिकाणी न्यायालय होतं, न्याय होत होता, इतर बाबी होत्या आणि आता अप्पर तहसील कार्यालय ही संकल्पना नशिराबादला होण्यासाठी आम्ही सर्व नशिराबादची जनता या ठिकाणी आग्रही आहे। सर्व आमचे सन्माननीय नगरसेवक सुद्धा या ठिकाणी हजर आहे आणि सगळ्यांची मागणी प्रामुख्याने हीच आहे की हे अप्पर तहसील कार्यालय नशिराबाद येथे मिळावं। तुमचं नाव? मी पंकज श्यामकांत महाजन, उपनगराध्यक्ष नगर परिषद नशिराबाद। भाऊ, या संदर्भात आपण शासन स्तरावर काही पाठपुरावा करणार आहे का? आत्ताचं हे स्थानिक स्तरावर झाला, मात्र पालकमंत्री असतील किंवा मंत्रालयात या संदर्भात काही पाठपुरावा करणार आहात? निश्चितच आमच्या नशिराबाद भागाचे सन्माननीय आमदार, आपल्या जिल्ह्याचे माननीय नामदार पालकमंत्री गुलाबराव पाटील हेच आहेत। यानंतर आम्ही त्यांना सुद्धा या ठिकाणी साखळ घालणार आहोत की जेणेकरून ग्रामीण भागाचा त्या माध्यमातून या ठिकाणी उद्धार होईल किंवा ग्रामीण भागातील जनतेला प्रशासन अधिक सोयीचं त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि थोडीशी काही तात्पुरती
काही कालावधीसाठी लोकांची गैरसोय या ठिकाणी होऊ शकते, कारण आजपर्यंत जळगावला या ठिकाणी येण्याचं लोकांना माहिती होतं. नवीन कार्यालय नशिराबादला झाल्यामुळे त्यांना काही दिवस ते थोडं गैरसोयीचं वाटणार आहे, परंतु येणाऱ्या काळासाठी हा भाग एकदम हायवेला लागून असल्यामुळे जळगावपेक्षा नशिराबाद हे गाव या मंडळांसाठी सोयीचं होईल नक्कीच. आणि म्हणून आम्ही शासन स्तरावरही याचा पाठपुरावा करणार आहोत.